नमस्कार, मी आहे आरजे शशुशो सोनाली आणि आज रेडिओ सिटी 91.1च्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत असे तज्ज्ञ जे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जी समस्या आपल्याला त्रासदायक ठरू शकते त्यावरती आपल्याला उपचार काय करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी मार्गदर्शन करणार आहे. मागील 40 वर्षापासून पुण्यामध्ये एस हॉस्पिटल हे काम करत आहे. ॲडव्हान्स लेझर रोबोटिक ट्रीटमेंटसाठी ते प्रसिद्ध आहे आणि अर्थातच त्यांची टॅगलाईनच आहे, किडनी तुमची काळजी आमची. त्यामुळे आपण सगळं त्यांच्यावरती सोपवून द्यायचं आणि अर्थातच तिथंच तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत सध्या स्टुडिओमध्ये. माझ्या स्टुडिओमध्ये आज आहेत सिनियर न्यूरोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर सुरेश पाटणकर सर, एस हॉस्पिटल पुणेमधनं. मागील 41 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की लोकांनी कधी समजायचं की आपल्याला न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतंय की आता मूत्रविकार हा इतका सर्वसामान्य झालेला आहे की लहान मुलांपासून अगदी 80-90 वृद्धापर्यंत आजार होऊ शकतो. साधं उदाहरण म्हणजे आपण मुतखड्याचंच घेऊया. मुतखडा आजार म्हणजे पूर्वी हा खूप कमी प्रमाणात दिसायचा आणि स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण खूप कमी होतं. तर आता हा आजार, मुतखडा आजार लहान मुलांमध्ये दिसतो, स्त्रियांमध्ये दिसतो, पुरुषांमध्ये दिसतो, सर्व वयोगटांमध्ये दिसतो. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आजची जी आपली जीवनशैली जी बदललेली आहे, खाण्यापिण्याच्या सवयी ज्या असतील, हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुतखडा हा दुखतो असं आपण समजतो, पण काय न दुखणारे मुतखडे असतात, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक मी जे पाहतो की समाजामध्ये मुतखडा झाल्यानंतर बऱ्याच वेळा ऑपरेशनच्या भीतीने लोक औषधं घेऊन तो टाळण्याचा प्रयत्न करतात. खूप वेळा असं करताना हे त्यांच्या लक्षात येत नाही की जरी दुखणं थांबलं तरी मुतखडा वाढत जाऊन ते मूत्रपिंड पूर्ण निकामी होऊ शकतं. त्यामुळे उपचार घेताना ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि आता माझं असं मत आहे की नवीन एवढे उपचार आलेले आहेत की खरोखर तो मुतखडा आपण एका दिवसात गायब करू शकतो. हा झाला मुतखड्याचा विषय. दुसरा जो विषय जो आहे की आता आपले लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला म्हणतात, आयुर्मर्यादा ती वाढत चालली आहे आणि त्यामुळे प्रॉस्टेटच्या आजारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. म्हणजे कॅन्सर प्रॉस्टेट घ्या, साधी प्रॉस्टेटची गाठ घ्या. आता यावर रोबोटिक सारखे, रेझम सारखे, लेझर सारखे उपचार आले की ज्यामुळे हा रुग्ण खरोखरच 2 ते 3 दिवसामध्ये बरा होऊ शकतो. त्यामुळे असा त्रास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की त्याला म्हणतोय जंतू संसर्ग, म्हणजे युरिन ट्रॅक इन्फेक्शन, हे खूप वाढत चाललं आणि हा प्रकार तर म्हणजे स्त्रियांमध्ये दिसतो, पुरुषांमध्ये दिसतो आणि बऱ्याच वेळा तो इग्नोर केला जातो किंवा ते लक्ष दिलं जात नाही. परंतु ह्याच आजारातून काही वेळेला मूत्रपिंड निकामी होण्यापर्यंत ती गोष्ट घडू शकते. त्यामुळे तिचा तपास करून घेणं, त्याच्यावर उपचार करणं, वेळेवर उपचार करणं आणि हा आजार पूर्णपणे बराही होऊ शकतो, हे एवढंच महत्त्वाचं आहे. असं समजलं जातं की मूत्रविकारांचं लक्षण काय, तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक जनरल सिम्पटम्स म्हणजे पाठीमध्ये दुखणं, कुशीमध्ये दुखणं, ताप येणं, थंडी वाजून येणं, हे जनरली युरिन इन्फेक्शनचं लक्षण आहे. किंवा लघवीतून रक्त जाणं, लघवीमध्ये जळजळ होणं, ठणका लागणं, लघवी साफ न होणं, वेळ लागणे, ह्या गोष्टी देखील तुम्हाला मूत्रविकाराच्या लक्षणं दर्शवतात आणि अशी लक्षणं असलं डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं. थँक्यू सो मच सर, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केली आहे त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.